चला पंचांना पण विनंती आहे, आपण सामना सुरू करण्यासाठी सिग्नल द्या त्यांना. प्रेक्षकांनी प्लीज मैदान खुलं करा. आमच्या उजव्या बाजूचे प्रेक्षक, आमच्या उजव्या बाजूचे प्रेक्षक, आपण मैदान खुलं करावं. आमचे आयोजक मंडळ तिथे असतील तर त्या सर्व प्रेक्षकांना बाहेर काढा, खेळाडूंना बाहेर काढा. अगदी मैदान बाहेर. चला चेंडू पडू द्या. चला आपण अगदी लक्ष केंद्रित करा मैदानामध्ये. खेळाडूंना विनंती, आपण कुठे पण लक्ष विचलित होऊ देऊ नका. पहिला चेंडू पडतोय. पहिला चेंडू टर्न केलाय अगदी लॉंग लेगच्या दिशेने. चांगलं एक्झिक्युशन आहे आणि चांगला डिपॉझिट केलाय लॉंग लेगच्या दिशेने. 4 रन. उचली घेणारा चेंडू टर्न केलाय. आपण पाहू शकता हा 2 टप्प्याने गेला. सन्माननीय वीरेंद्रजी दयानंद चोरगे यांच्या बॅनरच्या जवळ. सन्माननीय पुरुष आहेत ते आपले मान्यवर आहेत, त्यांच्या बॅनरला सलामी देत असताना हा चौकार दीपकच्या बॅटमधून. धावसंख्या इथे वालसीन संघाची सुरू झाली आहे. बॅट्समन दीपक ऑफ द मार्क. धावसंख्या 4. पहिला चेंडू. हो, थोडासा फ्रंट फुटला फटका मारचा प्रयत्न आणि बॅटची कडा घेऊन चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद होते. दुसरा चेंडू ती लगेचच प्रत्युत्तर दिलं गोलंदाजाने. फर्स्ट विकेट डाऊन. पंकज नावाचा गोलंदाज आहे ज्याने हा लगेचच प्रत्युत्तर दिला. बघा हा चेंडू चौकार आल्यानंतर ओ चेंडू खूपच बाहेर होता. आउट स्विंगर होता. अजूनच बाहेर काढला आणि बॅटची बाहेरची कडा घेऊन पुढच्या टोकाजवळची विकेट किपरने उजव्या साईडला सरसावून हा मस्त पद्धतीने झेल गॅदर केला. आतापर्यंत 101 सिक्सेस षटकार या स्पर्धेमध्ये 99 चौकार लागलेले आहेत. दीपक चौकार मारून बाद झाला 2 चेंडूंमध्ये. चला आपण आधीच्या सामन्याची मॅच दी मॅच देतो इथे व्यासपीठावर आपल्या. राज 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 इज द आलाय सुद्धा. येस, राज आलाय. अनंताजी किड्यांच्या शुभ असते आपले कमिटी मेंबर. राजला इथे ट्रॉफी दिली जात आहे आपल्या व्यासपीठावर. आणि हा नवीन फलंदाज आल्या आल्या फुलटॉसला लॉब करतो ऑन साईडला आणि गेला डोक्यावरून लॉंग ऑनचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नाला अपयश आलं आणि ते चौकार प्राप्त होते बॅट्समनला.
4 रन. आपका क्या होगा जनाबे आली. कोई ऐसे या वैसे कट जाएगी. हाँ चला पुढचा चेंडू. हो यावेळेला हा टर्न अँड मिस. बघा अँगल प्राप्त केला. ओव्हर द विकेट जात असताना लेफ्ट हँडला अँगल मिळत असतो आणि हो मस्त पद्धतीने हा ऑफ कटर होता. टप्पा पडला डाव्या एसटी होती आणि चेंडू निघाला ऑफस्टिकच्या बाहेर. माफ करा लेग कटर म्हणू शकतो आपण, लेफ्ट हँड बॅट्समन आहे समोर आणि ते 8 धावा आहेत. 1 गडी बाद 4 चेंडूंमध्ये. जरा फास्ट खेळा प्लीज, कारण आपल्याला जास्त विलंब झाला सामन्यामध्ये. तुम्ही तुमचा मोमेंट मस्तपैकी वाढवा, काही प्रॉब्लेम नाही. तुमचा खेळ सुंदर सुरू आहे. सागर आणि नितीनची जोडी आहे. सागर आधीच्या सामन्यात सुद्धा मस्तपैकी चमकला होता बॉलिंग फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग मध्ये आणि आता सुद्धा चमकदार फटका मारतोय. ओव्हर पिच चेंडू सरळ बॅटनी लॉफ केलं. लॉंग ऑनच्या वरून षटकार. तर षटकार अजून एक आला. सागर इथे 3 चेंडूंमध्येच 10 धावा इथे खेचतोय. षटकार क्रमांक 102 या टुर्नामेंटचा. कालपासून धावसंख्या 14. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज. चेंज ऑफ पेस. पंकजने इथे बरोबर हेरलं आणि गती परिवर्तन केलं. ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडच्या मधून. चेंडू एस्टिनच्या वरून फ्लाय झाला विकेट कीपरकडे आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आहे या ठिकाणी पाहतोय आपण आई गावदेवी वालसिंग संघाची. प्रथमतः फलंदाजी करत असताना एका गडाच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. तर चला आपण पहिलं षटक समाप्त झालेलं पाहिलं आणि धावसंख्या या ठिकाणी आई गावदेवी वालसिंग संघाची एका गडाच्या मोबदल्यामध्ये 14. दुसरं षटक सुरू करतोय गोलंदाज आदित्य. फार्म हाऊस एंड कडून. सन्मान्य रवींद्र धर्मा पाटील साहेबांचं फार्म हाऊस त्या एंडलाच आहे. दक्षिणेकडचा एंड आहे. कुसगाव कुसको कुकसे गावाकडचा एंड आहे. जांभूळपाडा गावाकडचा एंड आहे तो आणि त्याच एंडला आपण इथे प्राधान्य दिलं. त्याच एंडने आपण पूर्ण स्पर्धा इथे खेळवतोय. पहिला चेंडू मार्गस्थ. समोर आहे फलंदाज नितीन आणि या फुलटॉसला अगदी वेगाने ड्राईव्ह केलं तर बॅक टू द बॉलर. चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. हाताला थोडंसं इजा झाली. चेंडू वेगाने गेला होता कारण हे जोखीम असतं एकाच ऍक्शन मध्ये चेंडू पकडणं. उंच तगडा बॉलर आहे आदित्य, परंतु त्याचा हात तितकंच कडक आहे रवीप्रमाणे. रवी म्हणजे सूर्य. ही ताकद आपली नक्कीच आपण सांभाळून ठेवायची असते. अशा गोष्टी घडत असतात. हे तुम्ही आपण सहन केलं पाहिजे, कारण कधी जखमा होतील कधी संकट येतील हे सांगू शकत नाही. अशा वेळेला आपण नेहमी तयार राहायचं असतं. आपल्या मनामध्ये ते पूर्वनियोजनच पाहिजे की काहीतरी संकट येणार आहे, त्यासाठी आपली तयारी असलेली पाहिजे. काहीतरी लागणार आहे, काहीतरी अपघात होऊ शकतो, त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. या ठिकाणी
थोडंसं काय लागलं, पण तो पुन्हा एकदा बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज झालाय. आदित्य थोडंसं फास्ट खेळा जरा हा सामना. धावसंख्या इथे ओमकार 14 वर आहे ना की 15? येस 15 करा. 15. एक धाव आली तिथे. पहिला चेंडू होती, पुन्हा एकदा गोलंदाज दुसऱ्या चेंडूसाठी राऊंड द विकेट जातोय आता यावेळेला. हो, डाव्या एसटीच्या जवळून फ्लिक करायचा प्रयत्न, पण तू पंचांनी पाहिलं की राऊंड द विकेट आणि चेंडू सुद्धा तो लेफ्टीला डाव्या एसटीच्या बाहेर सागरसाठी. अँगलचा प्रयत्न इथे होणार नाही कारण समोर लेफ्टी आहे. राऊंड द विकेट जात असताना इथे वाईड मिळाला आणि एकने धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचलेली आहे टीम वालसिन संघाची. आधीचा सामना वालसिन संघाने मस्त पद्धतीने अगदी प्रयत्न करून जिंकला होता आणि आता हा प्रयत्न गोलंदाजाचा अचूक होता. चेंडूला खाली ठेवलं, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, लॉप करायचा प्रयत्न इथे सागरचा फसला आणि त्या दरम्यान तिथे पंच सांगतात की कमरेच्या वर हा चेंडू होता आणि बॅट कट होती हे सुद्धा सांगतायत की तिथे कुठल्याही प्रकारचा लेग बिफोर विकेटचा संबंधच नाहीये. 17 धावसंख्या. काही वेळेपूर्वी या मैदानामध्ये उसळलेला समुद्रासारखी अशांतता होती, आता गंगेच्या पात्राप्रमाणे शांतता पसरली आहे. रामकृष्ण हरी असले की सगळं हरी 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 आणि सगळे गेले घरी. व्यवस्थित जा. सामना चांगला झाला आणि हा सुद्धा चांगला फटका येतोय. कडक शॉट, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, बेमिसाल टायमिंग, फ्लॅट सिक्सर. मस्त पद्धतीने चेंडूला समोर घेतला, अगदी बॅटच्या समोर घेतला आणि समोर स्मॅश केलं. बघा हा बॅटचा फ्लो किती वेगाने, कडक एकदम मनगटी फटका. अगदी मनगटी ताकद दाखवली बॅट्समनने, षटकार खेचला आणि या वेळेला टॅप करायचा प्रयत्न, चेंडूला काढलं गॅप मधून, चेंडू जातोय कव्हर पॉइंट मधून आणि पॉइंटचा फिल्डर पोहोचे ना, चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षणीय चौकार. बंदुकीतून गोळी निसतावी तसा चेंडू निसटला आणि तितक्याच वेगाने गेला होता हा चौकार षटकारा पाठोपाठ. आणि अजून एक येतोय. हा फायरिंग करतोय नितीन, नि फेकून दिलाय, चेंडू जातोय प्रवेशद्वाराच्या बाहेर. षटकार. जसं जयाप्रदा आणि ऋषी कपूर नाचलं होतं तसं इथे नाचवतं या फलंदाज बरं का नितीन. डफली नाही तर ती बॅट वाजते. डफली बजा, बॅट बजा, बजा दिया या पे. जबरदस्त. 4 चेंडूमध्ये 17 धावा खेचल्यात, ठोकल्यात. खतऱ्याची घंटा जणू काय वाजवली नाही नितीनने. या ठिकाणी पूर्ण आग ओकतोय, धावांचा सडा टाकतोय. धावसंख्या पोहोचली 33 वर. 11 चेंडूंमध्ये 33. शेवटचा चेंडू आणि हा सुद्धा फ्लिक केलाय. फुलर लेनचा चेंडू फुलटॉस घेतला आणि डाव्या बाजूने फ्लिक करून बरोबर स्क्रीनच्या दिशेने 2 धावा कंप्लीट सुद्धा होता. त्याला म्हणतात अचूक तालमेल. काय कॉम्बिनेशन. एकदा टाळा असू द्या प्रेक्षक या जोडीसाठी. काय जबरदस्त या ठिकाणी चित्याच्या चपळाईने जितकी बॅट वेगाने फिरते तितके त्यांचे वेगाने पाय सुद्धा फिरतायत. जणू काय डोक्यावरती बर्फ, तोंडामध्ये साखर आणि पायामध्ये चक्करच आहेत या खेळाडूंच्या. आणि तेच पाहिजे आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये. म्हणजे शांतता पण पाहिजे, गोडी पण पाहिजे आणि आपले पाय हालचाल पाहिजे. कारण थांबलं की सगळं नासलं जातं. जसं पाणी थांबलं की त्याला वास येताना पाहतो आणि तो सहन होत नसतो. जे खारं असतं ते समुद्राचं असतं कारण ते घेत असतं. म्हणून घेणारी माणसं आवडत नाही लोकांना कारण ती खारी असतात. पण तो नदीचं पाणी देत असतं ते गोड असतं कारण देणारे लोक आपल्याला आवडत असतात. म्हणून देणेकरी आपण आवडतात आपल्याला. त्यांना आपण आपले पाहुणे समजतो. आपले आत्मसन्मान आपण त्यांना देत असतो आणि ते आपल्यासाठी सन्मानदायक असतात. हे एक कडू सत्य सुद्धा आहे की खारं, गोड आणि नासडं असा तो उल्लेख आहे त्याच्यामधला
छान पद्धतीने इथे 2 षटकं समाप्त झाली. 35 धावसंख्या उभी केली आहे. आई वालसिन संघाने एकच गडी बाद झाला आतापर्यंत. नितीन खेळतोय 5 चेंडूंमध्ये 19 धावांवर आणि सागर त्याला सुंदर साथ देतोय 5 चेंडूंमध्ये 11 धावांवर. ही जोडी इथे जमते आणि आदित्यला या षटकामध्ये ठोकल्यात 21 धावा. तुफानी बॅटिंग. नितीन पूर्णपणे इथे धावांचा पाऊस टाकतोय, धावांचा सडा तिथे टाकलाय. या सुंदर क्रीडा नगरीवरती प्रेक्षक आपण पाहताय श्री गणेश चषक 2025 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे या ठिकाणी आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतची स्पर्धा कालपासून सुरू झाली आणि स्पर्धा जशी पुढे चालली आहे तशी या स्पर्धेचा रोमांच, स्पर्धेची थरारकता वाढली. बघा आमचे ज्ञानेश्वर महाराज समोरून चाललेत, उलट्या सुलट्या उड्या मारल्या, नशीब कपडे काढले नाहीत. जसं सौरभ गांगुली टी शर्ट काढायचे, प्रिन्स ऑफ कॅलकटा, आणि ठसन झालं होतं मैदानामध्ये. क्रिकेटमध्ये होत असतात त्या गोष्टी. आणि हा चेंडू बघा स्वेर आधीच शानू सरांनी जज केला आणि वाईटचा इशारा. पहिला चेंडू विजयकडून हा स्वेर टाकलेला आहे. 1 धावने धावसंख्या पुढे सरकत असताना पोहोचलेली आहे ती 36 वर. 2 षटकांमध्ये 36 म्हणजे 18.0 ची सरासरी आहे करंट रन रेट CRR. राऊंड द विकेट आणि लॉफ्ट केलाय और पिचडूला फेकून दिलंय, तटवलंय, भिरकावून दिलंय दूर गगन की छाव में लॉन्ग ऑनच्या वरून षटकार. झीनत अमान आणि हे क्लब सॉन्ग खूपच गाजतोय आणि कधीच हा सॉन्ग मरण घेणार नाही, अमरच आहे. आणि हा फटका सुद्धा जबरदस्त आहे. हा समर आहे, वाऱ्याप्रमाणे गेलाय, पवनच्या वेगाने हा षटकार सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्क्रीनच्या समोर लागोपाठचा फेकलाय हा षटकार बॅट्समन सागरने. पैकी येते लागोपाठचे 2 षटकार. हॅट्रिक होणार का षटकारचे? हो, उचलता आलं नाहीये. फुलटॉस तर मिळाला होता विशाल सागरला, जो विशाल में फटके मारतोय, सजवतोय. 106 सिक्सर, 101 चौकार आतापर्यंत, धावसंख्या 49 वर. 1 गडी बाद, 2.3 षटक, अजून 1.5 षटक शिल्लक आहे. 1.5 वाजून कधीच गेलेत, 2 वाजायला आले. सामन्यामध्ये कोण कोणाचे 12 वाजवेल ते सुद्धा पाहण्यास आपल्याला आवडेल. आपले प्रेक्षक सुद्धा पाहतात बघा. दुपारच्या वेळेत सुद्धा इथे प्रेक्षकांची गर्दी आहे. जर हे मैदान जर एखाद्या हायवेला असतं ना शंकर भाऊ, तर मी म्हणतो की एकही सामना इथे असा नसता झाला की प्रेक्षक आपल्याला दिसले नसते. प्रेक्षकांची तुडुंब गर्दीच इथे दिसली असते. दिसतोय आपण आता प्रेक्षकांमध्येच हा फेकून दिलाय. हा फटका येतोय, अजून एक जबरदस्त लॉफ्ट केलाय, स्विंग केलाय बॅटला, स्क्वेअर ऑफ द विकेट. षटकार नितीनच्या बॅटमधून. तन्हाई के आलम में पंचावन्न धावा आणि या रिवर्सचा हा हेवा वाटावा असा फटका. हे देवा, हे प्रभु, हे हरिनाम, हे जगन्नाथम, ये क्या हुआ मैदान में? फेंक दिया, जड़ दिया, छक्का. तुझे मालूम नहीं और मैं जवान. धावसंख्या 61. टाळ्या असू द्या. तुफानी तुफानी आतिषबाजी.
एका बाजूला सल्फर आणि दुसऱ्या बाजूला नायट्रोजनचा स्फोट होतोय. आंधी तुफान, एक तरफ आंधी दुसरी तरफ तुफान. नितीन इथे अवतरला 31 वर, सागर खेळतो 24 वर, धावसंख्या 61 वर. हलक्या हाताने फक्त लेट कट केला आणि दिशा दिली. त्या ठिकाणी फिल्डर नव्हता, डीप मधून येतोय जो बॅकवर्ड पॉइंटचा होता आणि त्या दरम्यान पाहता पाहता 2 धावा पूर्ण केले. 40 सापडली आहे साहिल मोटरची. गणेशजी बजागी दादा, हो क्या बात आहे. आमचे आदर्श पुरुष आलेले आहेत. गणेशजी बजागी ज्यांच्या संघाने बाजी मारली आहे. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि चांगले जुने जाणते क्रिकेटर आणि पाठीराखे आणि संघ मालक, चांगले आयोजक सुद्धा सावरी देव आले. जय सावरी देव. वेलकम वेलकम गणेश दादा बजागे, आपलं हार्दिक स्वागत. जय गणेश चषक 2025 मध्ये. ही चावी कोणाची असेल तर घेऊन जा. कल्याण वेस्ट असा नंबर आणि साहिल मोटरचं याच्यामध्ये हे काय म्हणतात त्याला, की चेन लॉकेट घेऊन जा प्लीज. चला, आणि धावा कुठे घेऊन गेलेत. एक 63 वर, बापरे 3 षटकांमध्येच 63. कंबर तोड बॅटिंग, कंबर मोड, पूर्णपणे कंबर कसून उतरलेत आई गावदेवी वालसिन. पहिला सामना सुद्धा त्यांनी लाजवाब पद्धतीने जिंकला होता, पण दुसऱ्या सामन्यामध्ये पूर्णपणे रुद्ररूप तिथे धारण केलंय. बघा कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच कॅमेरामॅन SK एंटरटेनमेंटचे आभार की मी मनोज करे माझ्यासोबतीला ओमकार लिही आहे. आमच्या पाठीमागे आमच्या SK एंटरटेनमेंटचे ऑपरेटर आणि DJ अजय. आमच्या उजव्या बाजूला अगदी कक्ष पूर्णपणे पाहुण्यांचा पाहू शकता, ज्या ठिकाणी गणेश दादा नुकतेच आले बजागे. आणि आमचं पूर्ण आयोजक मंडळ सोबतीला योगेश पाटील. हो, बाहेर बोलवलंय, बाहेर टाकला ऑफस्टिकच्या आणि पंचांचं मोठा आकाशात. कॉट बिहाइंड, सॉफ्ट डिस्मिसल, फलंदाज बाद. अभयचा पहिला चेंडू इथे टर्न होता, त्या ठिकाणी कटरचा प्रयत्न केला आणि बॅटला स्पर्श करून गेला विकेट किपरकडे आणि लगेचच फलंदाज सुद्धा निघाले. शानू सरांनी सुद्धा बोट आकाशात केला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रोहित नितीनच्या सोबतीला. नितीन खेळतोय 33 धावांवरती 8 चेंडूंमध्येच. आता रोहित स्ट्राईकला, नवखा फलंदाज अभय पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन. धावा कितपर्यंत जातील ते बघायचे. आजच्या दिवसामध्ये कदाचित ह्या धावा अगदी सर्वोच्च असतील योगी सर, जर 70च्या पुढे गेल्या तर. आतापर्यंत 63 आहेत आणि अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. फिल्डिंग बघा, एक डीप कव्हर पॉइंट आहे, लॉंग ऑफ आहे, एक गल्ली घेतली आहे. हो, आणि त्या ठिकाणी बघा बीड ऑफ नसल्यामुळे फक्त हलक्या त्याने पुश करो खुश रहो, ही समजदारी आहे. याला म्हणतात समजदारचं क्रिकेट. रोहित जसा आला तो सांभाळून बघा कसा आला. ठरून आला होता की त्याला खेळाडू कक्षातूनच सूचना दिल्या होता की तू फक्त नितीनला स्ट्राईक द्यायची आहे. याला म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह खेळणं, माइंडने खेळणं. असं क्रिकेट खेळायचं असतं, नाही तर जो तो येतो आणि फक्त बॅट फिरवत असतो आणि त्याच्यामुळे आपले चेंडू फुकट जातात आणि पूर्णपणे लय बिघडते कोणाची, जो फॉर्ममध्ये बॅट्समन असतो त्याची. आता तो जो फॉर्ममध्ये तो समोर आला नितीन, ज्याने आतापर्यंत ठोकल्या 33 धावा आणि एकूण धावसंख्या 64. उचललाय बघा, हेच कारण होतं स्ट्राईक द्यायचं, पण तो हा चेंडू अंतर गाठत नाहीये, उंची जास्त आणि झेल टिपलाय. ग्रेट कॅच, मोठा झेल टिपलाय. राम ने हे राम, जय श्रीराम. फलंदाज बाद. एकदा टाळ्या असल्या डीजे साठी. मला वाटतं टाळ्या वाजा हे जुनं सगळे कलेक्शन आहे. आधी ऐकायचो तरी सुद्धा बरं वाटायचं, आता सुद्धा ऐकायला मिळतात असे फार दुर्मिळ आहे. अरे अजय, तुझ्याकडे कलेक्शन कर किती आहे, तुझं कपाट पूर्ण भरलंय. मी तर म्हणतो ते उथळून चाले तुझ्या गाण्याने. जबरदस्त तुझी इथे या ठिकाणी आतिषबाजी आहे गाण्यांची, सॉलिड सॉलिड. आणि मैदानामध्ये धावांची आतिषबाजी होत असताना इथे विकेटचं पतन झालं. आणि बघा साहिल पारदी सुद्धा गेलेत तिकडे, पूर्णपणे लेखाचोखा बघतात, पूर्णपणे चेक आउट केलं जात आहे. सोबतीला वैभव लिहे सुद्धा आहेत की काय कमी तर नाहीये ना. आणि पूर्णपणे सीमा राशा ते पाहतायत. पुढे हे नियोजन आहे, प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी स्वीकारली की आपण यश प्राप्त करत असतो. जबाबदारी स्वीकारणारी कधी घाबरत नसतात. या ठिकाणी फक्त हलक्यात दिशा दिली, आल्या आल्या मस्त पद्धतीने तिथे धावा लुटतायत आणि त्या ठिकाणी मिस फिल्डिंग झाली डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने. जो समजदारीने खेळलेला फटका बघितला आपण, नौकाच फलंदाज आला आणि त्यांनी सुद्धा इथे आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा इथे निर्माण केल्या. धावसंख्या अर्जित झाली आहे 65, 3 गडी बाद आणि षटकं झाल्या 3.4. पहिली इनिंग सुरू आहे.
66 येस ओके स्क्रीनवरती करेक्शन केलं जाईल आमचे शंकरजी लगेच करतील आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅट तर गोपणीसारखी फिरवली होती चेंडू गुडल्यांच्या थोडासा पुढे टप्पा एसटीच्या जवळून गेला पायाच्या जवळून गेला आणि बघा त्या ठिकाणी आपण पाहू शकता चेहरा बॅट्समनचा की नाराज झालाय बॅट्समन विनोद आहे 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने इथे केल्यात रोहितने 1 चेंडूमध्ये 1 धाव शेवटचा चेंडू आणि हा उचललाय भिरकावून दिलाय स्क्वेअरच्या दिशेने पण तो झेल तिथे मिळतो कारण अंतर नाही गाठू शकला बरोबर डीप मध्ये झेल टिपलाय आणि शेवटच्या चेंडू ती विकेटची प्राप्ती केली धावसंख्या बरोबर आहे ती 66 वरती थांबलेली आहे 67 धावांचं लक्ष सेट केले जिंकण्यासाठी आई गावदे वालसीन संघाने जे हनुमान चौदरपाडा संघापुढे ह्या सामन्यामध्ये बघा मोठा फटका जात होता आकाशामध्ये हेलकावे घेत नाचत बागडत येत असताना मस्तपैकी जजमेंट केलं फिल्डरने अगदी फॉरवर्ड स्पेलिकच्या दिशेने ज्या ठिकाणी आमचे गणेशजी बजागे बसलेत आमच्या व्यासपीठावरती त्या दिशेने येत असताना असं वाटलेलं की क्रॉस होईल तिथे बाउंड्री पण तो नाही जास्त उंची गाठली आणि परिणामतः आपण झेल टिपलेला पाहिलं तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि लक्ष सेट केलंय 67 धावांचं जिंकण्यासाठी चौदरपाडाच्या पुढे हे मोठं आव्हान आहे 24 चेंडूंमध्ये 67 धावांचं टॉसकडे जाऊया आपण जय सावरीदेव किरोली विरुद्ध शिवशक्ती लोणाड यस चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन या जय सावरीदेव किरोलीचे आमचे आधारस्तंभ आलेले आहेत गणेशजी बजागे स्पेशली इथे लगेचच आले त्यांनी त्यांचा बिझनेस बंदच केला असं वाटतंय कारण ते नेहमी बिझीच असतात त्यांची अनेक दुकानं अनेक कामं त्यांना वेळ नसतो आम्हाला सुद्धा मीटिंग ते कधी कधी क्वचित देतात आम्ही तरसतो कधी कधी मीटिंगसाठी त्यांच्या खूप चांगले व्यक्ती आहेत नेहमी जत्रेचं यात्रेचं निमंत्रण असतं अगदी नातेवाईक सुद्धा आहेत खूप छान व्यक्तिमत्व चला तर आपण त्यांच्या शुभ हस्ते टॉस करू शिवशक्ती लोणारचा कॅप्टन आणि जय सावरीदेव किरोलीचा कॅप्टन या दादा या गणेश दादा बजागे आपल्या शुभ हस्ते टॉस कैलासवासी वामन शंकर पारधी टॉस बॉक्स मध्ये आपले गणेशजी बजागे एकेकाळ त्यांनी गाजवला आणि अजून सुद्धा त्यांना क्रिकेटचं तितकंच वेळ आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस दाखवत असताना एका बाजूला वामन स्मृती दुसऱ्या बाजूला श्री गणेश चषक यस श्री गणेश कॉल दिलाय लोणारच्या कॅप्टनने आणि वामन स्मृती आलाय धन्यवाद गणेश दादा आपण असं नसतं वा हॅपी न्यू इयर किरवली टॉस जिंकलाय अगदी एकदम आनंदित दिसतो काय टॉस जिंकला म्हणून की काय बॉलिंग बॉलिंग करायची म्हणून आनंदित वाटतं काय बदल केला आता किरवलीच्या संघामध्ये की गणेश दादा होते म्हणून आनंद आलाय नाही असं काही नाही किती मदत आहे तुम्हाला गणेश बजांगेची तुमच्या संघासाठी त्यांचं मोलाचं योगदान आणि तुम्हाला कशा कशा गोष्टीमध्ये ते मदत करतात आणि गरजेचे आहे का गरजेचे आहे 100% देतात ते काय कमी पडतंय का तुम्ही काय मागणी करता त्यांच्याकडे काय नाही कमी पडून देत नाही आणि स्पर्धा कशी वाटते सकाळी कसं खेळायला वाटलं इथे फील्डिंगचा निर्णय कैसे लग रहा है पहले मैच में तो बहुत मजा ले लिया अभी क्या करोगे जीतोगे तो क्या करोगे हमें बल्लेबाजी चाहिए थी हम टॉस भी जीते तो बल्लेबाजी ही करते जो हो गया मैच खत्म हो गया पहला मैच जो जो भी यहाँ पे दिखा इससे आपको क्या संदेश देने का है अपने लोगों को या अपने लोनार वासियों को नहीं मैच है हार जीत तो होना ही है चाहे वो गांव की टीम ले या कोई और रहे हम अगर दूसरी टीम के साथ भी जीतते तो एंजॉय करते हारते तो एंजॉय कोई भी टीम रहे जो भी एंजॉय करेगी ना जीतेंगे तो अजय जैसे बल्लेबाज को ये नहीं शोभा देता बड़ा बल्लेबाज है वो अगर तू भिवंडी सिटी में खेलता है तो तूने ये नहीं करना चाहिए ठीक आहे ओके व्हेरी गुड कॉमेंट्स फ्रॉम यू तर इथे टॉस झालाय टॉस जिंकला तो जय सावरीदेव किरोलीच्या कॅप्टनने त्या निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा पुढच्या सामन्यासाठी सुरू झालेला सामना धावांचा पाठलाग आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश पाटील सर धन्यवाद धन्यवाद मनोज कारवे सर धाबांचा पाठलाग सुरू आहे पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव इथे जोडली गेली हो इथे मात्र जबरदस्त फटका मिडविकेटच्या अगदी बाहेर चाललाय आणि मिळतील एकूण 6 धावा
यस अजय कंटिन्यू सॉंग. परंतु जाऊया आपण मैदानाकडे. 67 धावांचा पाठलाग सुरू आहे जय हनुमान चौधरी संघाच्या वतीनं. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. हा फटका मिस्टामिंग आहे. मिडऑफचा शत्रशक चेंडूच्या खाली सागर वाकडे आणि त्याने मात्र झेल पकडला आणि धक्का लागला या ठिकाणी टीम चौधरपाडा टीमला. फास्ट या सध्या पाहू शकाल या ठिकाणी व्यासपीठाची शोभा वाढवत असताना किरोली गावचे या समाजसेवक सन्माननीय गणेशजी बजागे त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक वर्षांची परंपरा सुरू होती. सावरदेवाच्या नावाने ती स्पर्धा ठेवायची आणि अनेक वर्ष ती स्पर्धा आपण एन्जॉयमेंट केली. परंतु सध्या आपण जर पाहिलं तर कुठेतरी क्रीडांगण नसल्यामुळे ती स्पर्धा मागील वर्षापासून मात्र झाली नाही. परंतु जरूर मात्र एक चांगली व्यक्तिमत्व चांगली क्रिकेटपटू आहेत आणि त्यांचं मात्र म्हणणं आहे की आम्ही पुन्हा उतरू या क्षेत्रामध्ये आणि एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस आणू. त्यासाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. तयारी सुरू आहे. नवीन फलंदाज उत्तम आलाय. फटका हवेत केला परंतु काऊ कोणाला प्रजेश आहे. चूक करेल का नाही पकडला जाईल आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त केला गोलंदाज विनोदनं. परंतु काळा रंग असला म्हणून तुम्ही नाराज होऊ नका कारण विठ्ठल भगवानाचं सुद्धा रूप काळ्या रंगाचंच होता आणि आज सर्व जग त्यांच्या नतमस्तक आहेत. गोलंदाज इज ऑन हॅट्रिक. थोडासा दूरवरून करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. जबरदस्त या ठिकाणी कमबॅक पदो विनोदच्या वतीने कारण पंकजच्या बॅटमधून जरूर एक षटकार आपण पाहिला परंतु तदनंतर चांगली लाईन त्याने मेंटेन केली आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 109 षटकार लागले 101 चौकार लागलेला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ अजून सुरू आहे पण ते कुठेतरी पाहू शकाल आपण फलंदाजाने ही स्पर्धा अगदी गाजवली. पुन्हा मात्र 30 लाईन जणू काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय कुठल्या प्रमाणे चेंडूवरती लक्ष नाहीये. अविनाश मात्र त्या ठिकाणी वारंवार बीट होतोय आणि अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आणि 67 धावांचा पाठला करत असताना येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता 60 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति ओव्हरमध्ये 20 धावा तुम्हाला जोडावा लागतील. आज आपल्याला एक्झिबिशन मॅच सुद्धा पाहायला मिळणार. ठीक 4 वाजता तो सामना असेल. विकी स्पोर्ट कुकसे विपक्ष श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. काल सुद्धा आपण एक्झिबिशन एक सामना पाहिला. धनेश कुकसे विपक्ष बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली आणि त्या सामन्यामध्ये बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघाला पराभूत केलं. आणि आज पाहूया कुकसे की जांभूळपाडा हा फ्लॅक्स तुम्ही पाहू शकाल. सन्माननीय साईदारा डेव्हलपरचे मालक सन्माननीय पद्माकरजी भोईर शेठ यांचा तुम्ही कटआउट पाहू शकाल. अगदी त्यांच्या दुसऱ्या बाजूला युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वीरेन शेठ चोरगे. जरूर त्यांची उद्या आपल्याला स्पर्धेमध्ये भेट पाहायला आपल्याला आणि श्री गणेश क्रिकेट संघ जांभूळपाडा तुम्ही फ्लॅक्स पाहू शकाल. फुलर लेंथ यास अगदी स्टँडच्या मध्ये पकडला या फलंदाज अगदी पाहू शकाल. लेग बीपरच्या रूपाने अजून एक इथे मात्र बाद होईल. थोडीशी आज चुकीची रणनीती पाहायला मिळाली जय हनुमान चौधरी संघाच्या वतीने कारण पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ त्यांनी सादर केला होता परंतु या मॅचमध्ये पहा कुठेतरी धावा जास्त समोर असल्या कारणानं त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र थोडंसं मानसिक दडपण त्यांच्यावरती आपण पाहिलं आणि या टीमपासून अगदी टोस क्रशर यस मिडल अँड ऑफ स्टिक वरती चेंडू धडकत होता. एक योग्य निर्णय पंच गोकुळ पाटील सरांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी आदित्य वाकडे. आदित्यसाठी ही स्पर्धा मात्र पूर्णपणे खास नाहीये कारण आदित्यनं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा एकही धावाचं योगदान दिलं नव्हतं आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर फक्त एकच धावाचा तो 1-2 देऊन तो मात्र माघारी परतलाय. नवीन फलंदाज नितेश
नॉट मितेश. रोहित तेलीवर षटकार सुरुवात करते. हो हो, भूल भुलैया. चेंडूवरती काय जबरदस्त टर्न प्राप्त केल्यावर एसटी रक्षकाने चूक केली आणि चेंडू सरळ चालला प्रतीक्षा इंटरपार्टी स्टँडच्या अगदी दिशेनं. फलंदाजाने तब्बल पाहिल्या तर 2 धावा पूर्ण केल्या. पंचाचा लेग बायचा इशारा. अवांतर धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली गेली 3 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर पुढील सामना जे सावरदेव किरवली विपक्ष शिवशक्ती लोणार या 2 संघादरम्यान सामना होणार आहे. कुठं चेंडू हुक केलाय. पावसाळ शॉट फाईलकडे फिल्डर होते त्या ठिकाणी दीपक आणि कुठल्या प्रमाणे त्यांनी चूक केली नाहीये. झेल पकडलाय आणि फलंदाज बाद झालाय मितेश. धक्का क्रमांक 4 लागत असताना टीम चौदरपाडा संघाला. काय लेंथ होती अगदी लेग कटर. चेंडूवरती फिंगर रोल केला आणि मात्र त्या ठिकाणी फसवलं. ओ भन्नाट वेग. रोहित उर्फ गुड्डू काय जबरदस्त कामगिरी करतो. रोहितनं जबरदस्त मागची आपली लोणार प्रीमियर लीग सुद्धा मात्र गाजवली. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं आणि आज या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी करतो आणि येणाऱ्या काही दिवसानंतर तुम्हाला पुन्हा ती स्पर्धा भेटीस येणार आहे. ALPL. ओ बॅकफुट पंच जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. चेंडू चालला अगदी खेळाडू कशा दिशेनं. डीपमध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सीमारेषा पार होईल. 4 धावांसाठी चौकार. फलंदाजाची जर मनासारखं जर एखाद्याला जर मैदान मिळालं तर मात्र जरूर ते आपले शॉट असतात तो मात्र त्या ठिकाणी आपल्या भातातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि सुंदर ही क्रीडानगरी आपण पाहतोय. पंचाचा वाईटचा इशारा. वंतर धाव तिथे मात्र खर्च केली आणि या संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 14 धावा आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण हा चेंडू पाहू शकाल. येस, चेंडू भरपूर बाहेरून मात्र इन कटर झाला. एक योग्य निर्णय आपण म्हणू शकतोय. चेंडू जरूर स्विंग झाला परंतु प्रथम लँडिंग त्याची खिलपटीची अगदी भरपूर दूर पाहायला मिळाली. ओ या ठिकाणी पाहू शकाल अगदी स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळाला परंतु कनेक्शन मात्र त्या ठिकाणी परफेक्टली झालंच नाही आणि पंचाचा लेग बायचा इशारा. 2 षटकाचा केली ते संपूर्ण एकतर्फा खेळ सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्याचं कारण वालसिंग संघाची फलंदाजी त्यांची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये मात्र योग्य खेळ त्यांनी आज सादर केला आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही आपण जर विचार केला तर 52 धाबांची आवश्यकता. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी पक्षी सुद्धा आता मात्र स्पर्धेचा आनंद घेत आहे कारण तिला त्या पक्षाला आपल्या पंखांवरती विश्वास आहे आणि त्याचमुळे त्यांनी उंच भरारी घेतलेली आहे. अशी आता मात्र फलंदाजांना स्वतःवरती विश्वास ठेवून उंच भरारी घ्यावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. कारण 12 चेंडू आणि 52 धावा तुम्ही पाहू शकाल. बंटी ब्रॉडबँड सर्व्हिसच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये नेटची सुविधा पुरवली गेली. माजी सरपंच निलेश देसले यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगली दानशूर व्यक्तिमत्व आहेत. जेव्हा जेव्हा या ठिकाणी स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा नेटची सुविधा त्यांच्या माध्यमातून दिली जात असते. तिसरा षटकार सुरुवात करतोय. ओ दांडी गोल. किती वेगवान चेंडू होता पहा. किती लांब इष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. अजून विकेटचं पतन. सुंदर संगीत आणि सुंदर कामगिरी सध्या गवदेवी स्पोर्ट वालसी संघाची आपण पाहत आहोत. 11ला आता 52ची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. कुणालच्या सोबतीला राहुल आलाय. अविनाश आहे. कुणाल बाद झाले थोडंसं करेक्शन करूया आपण.
ओमकार सुद्धा आता आमच्या डिप्रेशन मध्ये आलेले आहेत, जो मगाची वातावरण निर्माण झाला होता त्यामुळे ते सुद्धा मात्र थोडीशी विचार करतायत. फटका चांगला पाला होतो, गॅप सुद्धा आहे, चेंडू चालला एका टप्प्याच्या साईड मिड विकेटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. याच फटक्यांची मात्र आवश्यकता होती, परंतु थोडेसे उशिराने फटके आता पाहायला मिळत आहेत, कारण सुरुवातीला मात्र कुठल्याही फलंदाजाने मात्र संयम बाळगावा लागणार आहे. फ्लाइंग स्टार्टची आवश्यकता होती, परंतु विकेट्सवरती विकेट्स ते मात्र गमावले. ओ बट टेक शॉट, फटक्या चांगला पाहायला मिळतोय, परंतु चेंडू त्याला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन वॉटर कॅच. जेव्हा तुमचा खेळ एखाद्या स्पर्धेमध्ये चांगला होतोय त्यावेळी सर्व गोष्टी तुमच्या बाजूने घडत असतात. इथे मात्र पहा किती कठीण हा झील होता, अगदी लॉंग ऑफ वरनं एक्स्ट्रा कव्हरला ते वेगाने गेले. आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. फटका आपण जर पाहिलं तर जबरदस्त एलिव्हेशन होता, जागा सुद्धा चांगली निवडली, परंतु चेंडू बराच वेळा हवेत राहिला, त्यामुळे मात्र फिल्डरला तिथे संधी मिळाली आणि झेल मॅचच्या स्वरूपात विकेटचं पतन. चला लवकर या. 19-6 अशी बिकट परिस्थिती आपण पाहतो या जय हनुमान चौदरवाडा संघाची. असं वाटलं होतं की चांगली फाईट बॅक देतील, चांगला खेळ पाहायला मिळेल, परंतु एकतर्फा खेळ सध्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. 9 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 48 धाबांची आवश्यकता. लिडिंग एज चेंडू पुन्हा हवेत, दीपक चेंडू खाली मात्र जजमेंट करतोय, ते मात्र झेल ड्रॉप. पहिल्याच चेंडूवरती रामला जीवनदार मिळाला. आणि तसे जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं की राम सलामीवीर म्हणून येत असतो, परंतु कुठेतरी क्रमवारीमध्ये चेंजेस आपण पाहिलं आणि त्याच मुले मात्र कुठेतरी संघाला मात्र त्याचा नुकसान झालं असं सुद्धा आपण भाकीत करू शकतोय. परंतु प्रत्येक संघटनाची एक वेगवेगळी रणनीती असते प्रत्येक सामन्यामध्ये. इथे मात्र पहा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये आणि आता मात्र औपचारिकता बाकी आहे असं म्हणू शकतो, कारण 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडूमध्ये 7 षटकार जरी आले तरी सुद्धा त्या आव्हानाचा मात्र या ठिकाणी पाठलाग होणार नाहीये. एवढ्या चांगल्या स्थितीमध्ये आता संघ पोहोचलाय गावदेवी स्पोर्ट वालशीन. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरमधील. फटका चांगला पाला मिळतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये फिल्डर गुड्डो आहेत, थोडे पुढे गेले, नंतर त्यांनी ब्रेक लगावला. त्यांना माहित होतं की जरा पुढे जर अजून गेलो तर आपला ब्रेक फेल होऊ शकतोय, परंतु स्वतःवरती कंट्रोल ठेवलं, झेल त्याने पकडला आणि अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहतोय आपण. या ठिकाणी आता बाद झालाय उत्तम. अविनाश तू चल बाई या स्थिती आपण पाहत आहोत, कारण 20 वरती आतापर्यंत आपण विचार केला तर 7 फलंदाज बाद झाले आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. एक्झॅक्टली 4 वाजता एक्झिबिशन मॅच असणार आहे, लक्ष असू द्या. श्रीराम जांभूलपाडा विपक्ष विकी स्पोर्ट कुकसे. तोपर्यंत आपण आपले खेळाडू जमा करू शकता, तुमच्याकडे वेळ आहे. आणि आमच्या व्यासपीठावरती येऊन बसली तरी हरकत नाही, आपलीच गावची स्पर्धा आहे. विकी या आपण, भावेश या. खेचून मारलाय, फटक्यात चांगला पाहायला मिळतोय, परंतु चाललाय चेंडू गाव कॉर्नरकडे. आणि विकेट सुद्धा मात्र या हंगामामध्ये दहशत पैदा केलेली आहे, कारण एकता ट्रॉफीमध्ये चांगला समाचार त्याचा घेतला गेला विकी स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट. मूड बना दिया आणि त्याचा वसपा या स्पर्धेच्या माध्यमातून काढतील का जांभूलपाडा संघ. फटका हवेत पुन्हा केला जातोय आणि चेंडू चालला अगदी लॉंगांच्या बाहेर. जरूर विजय आणि पराभवाचा इथे मात्र जो अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतात, तरी सुद्धा मात्र या ठिकाणी एन्जॉयमेंट करतायत चौदरवाडा संघाचे खेळाडू, कारण त्यांना माहिती आहे की हा टेलेंडर आहे आणि त्याच्या माध्यमातून षटकार आलाय. 9व्या क्रमांकावरती अक्षय आलाय आणि तो सांगतोय की मी साधा सुद्धा अक्षय नाहीये, अभय. अभय यस, त्याला नाही कोणाचा अभय, त्याचं नाव अभय. हो, तो लेट कट सुद्धा खेळू शकतोय, परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही, कारण चेंडू उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून चाललाय आणि पंचांचा मात्र त्या ठिकाणी वाईटचा इशारा. ज्ञानेश्वर पुन्हा कमबॅक होतोय, परंतु आता मात्र कूल डाऊन असतील त्याची सुद्धा आपण हो अजून एक ऑन साईडला पूल केलाय, चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. हा षटकार नव्हे
तर खरोखर सर्व खेळाडूंच्या एक शरीरामध्ये ऊर्जा नवीन निर्माण करणारा सिक्सर आपण पाहतोय. किती सेलिब्रेशन करतायत पहा. टाळ्यांचा गजर, शिट्ट्या फुकल्या जात आहेत. जरूर आम्ही या सामन्यामध्ये पिछाडीवरती आहोत, परंतु पुढील स्पर्धेमध्ये ज्यावेळी आम्ही जाऊ त्यावेळी अभयचा जरूर आम्ही विचार करू आणि त्याला प्रमोशन देण्याचा प्रयत्न करू. फुलटॉस फटका जबरदस्त परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. पर तो चेंडू चालला अगदी वरिष्ठ मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सिंगल धाव कंप्लीट. आणि या सिंगल धावने सिंगलची धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचली 35 आकड्यावरती. 2 पाऊल दूर विजयापासून टीम गावदेवी स्पोर्ट वालसीन. 2 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. परंतु पुन्हा चेंडू मात्र या ठिकाणी स्विअरच्या रूपाने मात्र हाताला गोलंदाज विलासनं. असे सामने क्रीडा रसिकांना मात्र पाहायला आवडत नसतात, कारण क्रीडा रसिकांना मात्र हाय व्होल्टेज, जसा जय बजरंग लोणार शिवशक्ती लोणारमध्ये जो सामना रंगला, शेवटच्या चेंडूवरती जरूर तो सामना पोहोचला होता. इथे मात्र फटका चांगला होता, परंतु त्यापेक्षा चांगल्या दर्जाचं शतरक्षण सुजलकडनं पाहिलं आपण. क्या बात आहे. म्हणजे ओंकार लिहायचं सुद्धा मात्र चांगला नेटवर्क आहे. जसं आपण पाहतो की वोडाफोन आयडियाला नेटवर्क आपण पाहत असतो, तसा नेटवर्क ओंकार लिहायचा आहे. हा मैत्रीचा नेटवर्क असावा. आणि सध्या नेटवर्क सुद्धा असणं फार गरजेचं आहे, कारण कुठल्या क्षेत्रामध्ये कधी काय घडेल हे आपण सांगू शकणार नाही. त्यासाठी मित्रांची साथ हवी असते. आणि अखेर हा सामना मात्र या ठिकाणी संपण्यात आला. हा सामना जिंकला आहे 31 धावेने, खूप मोठ्या फरकानं टीम गावदेवी वालसी संघाने. सो अभिनंदन. आणि आपण देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच